लोड होतंय ना, मग तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा ना. प्रेमाने बोल. सबस्क्राईब करा ना. चला, आज 9 मे आहे. आज आपला जायचा दिवस आहे. आपली पॅकिंग झाली आहे, थोडंसंच बाकी आहे. चला आपल्या घराला बाय बाय करून निघूया मुंबईला. बघा चिरी, ते वहिनी, साई हॅलो कर. हा साई इथे, आमचा छोटा, आमचे पप्पा, हे काका बसलेत आमचे आणि काकी. चला यांना बाय बाय करू, आपण निघूया आता मुंबईला. आता आपण मुंबईला निघालो आहे. बघा 4:12 झालेत. पावसाचं चिन्ह आज पण आहे, कालच्यासारखं. काल पण असे ढग होते. बहुतेक आज पण पाऊस आला तर आपली वाट लागणार आहे. आपलं सामान भिजेल. तरी बांधलं आपण सामान, तरी पण भिजायचे चान्सेस आहेत. चला तर पटकन निघूया इकडनं मुंबईच्या दिशेने. आपलं गाव बघ, समुद्र किनारा. गावाला बाय बाय करूया समोर. आता आपण आलो आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा, चला आमचा प्रवास सुखाचा होऊ दे. हिच्यापेक्षा पावसला एक अपडेट आहे. पावसचा ब्रिज करत आहेत. पावसचा ब्रिज मोर. वारा बघा, वादळ आहे, झाडं मारत. मोराचा वारा सुटलाय एकदम. काळूक पण बघा, 4:30 झाले तरी पण काळूक बघा. पूर्ण ढग काळे काळे. बघा पावसाचं आगमन झालं, हलका आहे. आता जस्ट गोळपला आलेलो पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा. आता पण CNG बंद आहे. आपण आल्यापासून 10 दिवस 11 दिवस झाले CNG बंदच आहे. काय समजत नाही कशाला उघडून ठेवलं आहे त्यांनी पंप. समोर बघा, दिसत असेल कॅमेऱ्यात, काळे काळे मातीचे थर उडलेत पूर्ण. बघा हे तर दिसतील आता पुढे. आपल्या राईट साईडनी बाईकवाले सगळे थांबले आहेत. बघा, बाप रे बाप, काय दिसत पण नाही समोर. एवढी अवस्था बेकार आहे बघा. आता मेची आज 9 तारीख आहे. हे बघा, गाडी जरा सावकाश चालवा. तिकडे वादळ झालाय. तो तिकडेच आहे फक्त. हा स्टेरिंग घट्ट पकड. समोर आहे, इथेच गोल फिरता येते फक्त. तोच आलाय तिथे. बाकी इथे काय नाही. आता पाऊस, पाठी पण काय नव्हता. आताच पाऊस आलाय जोरात एकदम. एकदम जोराचा पाऊस आलाय. मुंबईला पण निघायचं आपल्याला आणि एकदम जोरात पाऊस. रत्नागिरीत आत्ताच बघा एक पाऊस पडलाय तर पाणी भरलंय बघा. पूर्ण तलाव झालाय, तलाव. निवळीला अवस्था बघा रस्त्याची. थोडा पाटणापासूनच होता पॅच, पण आता दाखवला बोललो जास्तच झाला. बघा नवीन बांधत आहेत ना. संगमेश्वरला ट्रॅफिक जाम भेटलेला आहे आपल्याला. हे बघा मागे पोलीस पण आहेत, ओरडत आहेत. बघा समोर ब्रिजवर पण ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक आहे. स्लो मुव्हिंग आहे एकदम. रस्ता एकदम खराब आहे. रस्त्याची अवस्था ट्रॅफिक बघा संगमेश्वरला इथपर्यंत जाम झाले पूर्ण. मागे पण सिंगल रोड होता, आता आपला डबल रोड झाला आहे. पण ते ट्रॅफिक बघा, इथपर्यंत ट्रॅफिक आलं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर ट्रॅफिक पुढे आलं आहे आपल्या पर्यंत.
चिपळूणला सेकंड पंप आहे. चिपळूणला पण CNG संपलाय. पण CNG ला गर्दी आहे. 20-25 नंबर आहे. 4 आपण गाड्या सोडल्या 7 8 आणि चाललो आता पेट्रोलवरच. 13 14 15 16 17 18 19 20 21 पडलेले आणि इकडे आहेत परशुराम गाडात आपली गाडी लागली आहे पेट्रोलवर. खेडला पण आलो. खेडला पण CNG संपलंय बघा. खेडला आपण इथे थांबलेलो हॅपी पंजाबी धाबाच्या समोर. इथे पण CNG नाही आहे. लाईन लागली आहे पण CNG नाही आहे. चला निघूया इथून पण. ह्या पंपाला पण आपण बघतोय लाईन किती आहे. भरपूर लाईन आहे CNG ला. हे बघा एकदम बेकार अवस्था आहे मे महिन्यात CNG ला. जवळजवळ 30-40 गाड्या असतील CNG ला. आता आपण विचार करतो पेट्रोलवरच जाऊया. मरू दे CNG. 9:20 झालेत आणि आपण कशेडी बोगद्यात पोचलो आहे. कशेडी टनलमध्ये. हा बघा आता पोलादपूरला पोचलो आहे जस्ट. आणि आपला पेट्रोल पण लागला आहे रिझर्ववर. बघूया आता CNG कुठे मिळत आहे का. पोलादपूरच्या पण पेट्रोल CNG पंपावर 40 ते 50 गाड्या आहेत. भरपूर बेकार अवस्था आहे CNGची त्या टायमाला. इथे पण CNGला लाईन बघा. काहीतरी प्रॉब्लेम आहे. CNG कुठेच नाही. इथपर्यंत CNGला लाईन आहे. आता आपण आलो आहे महाडला. महाडला पण CNGची गर्दी बघा. आतमध्ये तिथे लाईन आहे पूर्ण. तेवढी नाही गाडी तिथे नाही दिसत नाही लाईन पण गर्दी जाम आहे. आता आपण जाऊ दे थांबायचंच नाही. पेट्रोल भरूया आणि सरळ निघून जाऊया मुंबईला. हे बघा ही बघ खूप लाईन आहे. खूप गर्दी आहे. आता आपण थांबलो आहे स्वाद फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज. बघा या चला. पप्पी वाई आपली आता पहिली पनीर क्रिस्पी आलेली. वाटली पटकन. भूक पण लागली आहे. ऑलमोस्ट 11:15 वाजले आहेत. जेवायला थांबलो आपण. आता आलं आपलं पनीर टिक्का मसाला, चपाती, कांदा, लिंबू. आता आपला व्हेज फ्राईड राईस पण आला आहे. ऑलरेडी व्हेज हॉटेल आहे. शेजवान चटणी आहे. हॉटेलवरनं जस्ट जेवून निघालो आहे. हा स्वाद घरचा प्युअर व्हेज. निघतो आम्ही मुंबईला. आता वाटेत काय दाखवणार नाही. CNGला इथे पण गर्दी आहे. एक माणूस भेटलेला. त्यांनी सांगितलं की इथे पण 30 ते 40 गाड्या आहेत. त्यामुळे आता थांबायचं नाही. पेट्रोल तर आपण टाकलेलं आहे. डायरेक्ट निघूया मुंबईकडे. चला बाय बाय. आपण आहोत आता माणगावला. मामीच्या घराच्या इथे CNG पंप आहे. तिथेच आपण. 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45. अरे आईच्या गावात आतमध्ये किती आहे? 50च्या वरती CNGला गाड्या आहेत. आता आपण तर थांबणार नाही. आपण तर डायरेक्ट निघालो आहे पेट्रोल भरूनच. हा पंप पण बंद आहे महानगरपालिकेचा. महानगर गॅसचा. हा बघा महानगरचा पंप इथे समोर. हा पण बंद आहे. गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघा महानगरचा पंप इथे. आपण एक महानगरचा पंप आहे. तर खूप गर्दी आहे. इथपर्यंत गाडी. हा बघा महानगर याचा अजून एक पंप. हा पण बंद नाही. हा चालू आहे पण लाईन आहे. 10-1 गाड्या 10-15 गाड्या होत्या. आता आपण जिथे
इथेच्या इथे आहे, म्हणजे खारपाड्याजवळ थोडा. आता इथे CNG भेटतोय आपल्याला. CNGला आता आपल्या पुढे 6 गाड्या आहेत फक्त, बघू शकता. CNGच्या लाईनीत उभे आहे आपण. CNG भरूया आणि घरी जाऊया. 8.25 किलो गॅस बसलाय. पहिल्यांदा बघितलं एवढा. 8.25 किलो. 7:15 7:30 पर्यंत बसतो. 8.25 किलो गॅस बसलाय. फायनली 2:55 झालेत. ऑलमोस्ट 3 वाजलेत. आपण पोचलोत आपल्या घराच्या जवळ. आता सामान सोडूया, घरी नेऊया. घरी जाईपर्यंत 3:30 होतीलच, गाडी वगैरे पार्क करेपर्यंत. चला तर हा ब्लॉग इथेच एंड करूया रत्नागिरीचा. चला बाय बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.